गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अनदर व्लॉग. सकाळचे 7 वाजलेत आणि मी खाते प्रोटीन स्मूदी बोल बिकॉज मला खूप भूक लागली आहे. आय थिंक रात्री नीट माझा डिनर झाला नाही, सो एक्स्ट्रीम भूक लागलेली. प्रोटीन स्मूदी बोलमध्ये आहे वे प्रोटीन, क्रीम अँड ब्लूबेरीज. असं चाललंय सगळं रुटीन मस्त. पण आज प्रणित परत येतोय. गाडीचा आवाज इतका आहे. आज प्रणित परत येतोय, सो आय एम ग्लॅड. खूप हेल्प असल्यामुळे नशिबाने सगळं छान आहे. आणि चला लेट्स टेक यू अलॉंग. आज आहे वेडनेसडे. आज उद्या आणि परवा पण एक खूप फन व्लॉग शूट होणार आहे. मी काय ते तुम्हाला नाही सांगणार आहे, पण पहिले आजचा हा व्लॉग तर बघूयात. सकाळी इंट्रो वगैरे दिला मस्त आणि याच्यानंतर काहीच शूट केलेलं नाहीये. डिरेक्टली आता आर्यवीरची शाळा झाली आहे, त्याला घेऊन घरी चालली आहे. असंच होतं. तुम्ही मला म्हणता डेली व्लॉग्स करा, पण मी इतकी इन्व्हॉल्व्ह होऊन जाते. इतकं काही असतं करायला. सकाळी खायला करा, आवरा, स्वतःच आवरा, आर्यवीरचा आवरा, की त्याच्यात सगळं राहून जातं. सो मी इंट्रो केला, त्याच्यानंतर इतकी कामात बिझी झाले की मी व्लॉग शूट, हो आर्यवीर मागे, की मी व्लॉग शूट करायलाच विसरले. पण आता मी करते पुढचा दिवस, तर बघा. काय रे वीर? किती करायची? 1 किलो. कुठे वीर पापलेट? ओ तुला काय काय आवडतं? पापलेट. ही बघ छोटू पपई. आता तोडायची नाही, ती मोठी होते. हो आर्यवीर, त्यांना काम आहे का? आर्यवीर नो. भिजवलं आर्यवीरने. हा आहे सौरव, आमचा CEO आहे FTचा. सौरव, माझे व्लॉग्स बघतोस का रे तू? सगळे हो. सरांना कोणत्या कंपनीचा घड्याळ घेतलेला मी मध्ये? जयपूर अँड को. वा रे. अजून काय विचार? आता प्रँक काय केलेला मी? मी परीक्षा घेते. माझे व्लॉग्स लोक बघतात की नाही, माझ्या फ्रेंड्स नाही विचारते मी, आणि आता सौरवला विचारते. लक्षात नाही आला पटकन. मी आठवण सांगू शकतो. कोणावर केलेला? नाही बघितलंय. पकडला, सापडला, आघाडी सापडला. कुठला ब्लॉग म्हणताय? आता लेटेस्ट नाही, लेटेस्ट नसेल बघितला. लेटेस्ट लग्न यायला जाऊ दे, खूप कामात आहे. हा आमच्याकडे ऑलमोस्ट सौरव 6-6.5 वर्ष झाली. 7 वर्ष FTला झालेत, 6.5 वर्ष FT मध्ये आहे. आणि माझा राईट हँड, म्हणजे मी जे FT मध्ये काम करत होते 2 इयर्स, माझा राईट हँड. सगळं छान शिकवलं आता मी त्याला. हे पण माझंच, मी क्रेडिट घेते. ही बघा आमची प्रँक गर्ल. कुठे चाललोय नुपूर आम्ही? दुबईला. आणि तू येणार आहेस ना? हो लगेच. कसं खरं वाटलं ग तुला? काय माहिती, मला वाटलं. भोळी आहे ग, भोळी बिचारी आमची नुपूर. पण आज ती मला एका रील साठी हेल्प करायला आली. काहीही प्रँक वगैरे नाहीये. उन्हाबरोबर एक रील करायचा आहे. चिकडे तुम्हाला उन्हाचा चेहरा दिसेल, पण एक फन रील आहे ज्याच्यात तिची मला हेल्प हवी होती, म्हणून मी तिला बोलवलंय. पण दुबईला जायचंय ना, खरं होतं ते. तुला माहितीये का? तुझा प्रँक वर प्रँक केलाय. खरं होतं ते. तर मी इथे येईल. पण चाललोय आम्ही खरंच. हा आलाय माझा भाऊ मानलेला दिल्लीहून, आणि काही काम करत नाही, पकवतोय. ही मुलगी तरी हेल्प करते रे शूटला. ह्याचा काहीच उपयोग नाही होत. गाणी प्ले पण उशिरा करतोय रीलमध्ये. पुढे बोल, काय बोलायचं? माझे यूट्यूब ब्लॉग काल बघितले त्यांनी. काल पहिल्यांदाच सगळे यूट्यूबला बघितले. आणि भाऊ म्हणतो शी नाही, मी तर बहीणच म्हणतो स्वतःला. नाही तुला. नुपूर आता झोप येते, वर्कआउट खूप झालेलं आहे दणकून. नुपूर रीलचा लास्ट पार्ट राहिलाय, चला करून टाकू. ह्या मुलीबरोबर मी रील करते. ही जी छोटीशी गोंडशी मुलगी आहे तिच्यावर. हे सगळं केलं ना. हा उन्हाचा बॉल आहे बरं का. दाखव. हा उन्हाचा बॉल आहे, उन्हाचा. असे वागतात मूर्खासारखे. काय करायचं यांचं? लहान मुलं ना. तू जेनझी आहेस ना? हो मी तू आणि मी कालच पाहिजे आलो. जेनझी जमत पण नाही. अरे देवा. अरे वीर, तू काय काढलंय हे? काहीतरी तू काय काढलंय? हा काय, ही ऊन आहे का आता?
हे बाबा तू असं स्पॅस्टिक वाला ड्रॉइंग नको दाखवू लोकांना. हेच येणार आहे आता सगळं तुमचं. सही काय करतोय? लोकांना 1% चार्ज आवडत नाही वाटतं. घर बघ ना माझं. ही जी हॉटेल दुर्गाची कॉफी आहे, शुगर फ्री पितोय आम्ही दोघी. हा काय शुगर काय आम्ही शुगर फ्री कोल्ड कॉफी पितोय. इतकी आवडते मला, म्हणजे इट लिटरली बीट्स एनी कॉफी. आणि 50 रुपयाची, 50 कोल्ड कॉफी विदाउट शुगर, 50 रुपये दुर्गाची. कधीही पिऊ शकते, कितीही वेळ आणि कितीही दिवस. आपल्याकडे आता कोण येणार आहे? कोण येणार आहे? यश काका, शिवानी माजी. मी मोठा होऊन स्मार्ट होणार का तुझ्या का बोलला? तू स्मार्ट नाही होणार, ती स्मार्ट होणार. वा आर्यवीर. हा चालला आता स्विमिंगला ह्याच्याबरोबर आणि आजोबांबरोबर त्याच्या. आणि मी घरी थांबणार आहे कारण यश आणि शिवानी येतात, तर मला त्यांची रिॲक्शन बघायची. ते उन्हाला पहिल्यांदा बघणार आहेत, सो मी थांबून ती व्लॉग करणार आहे. आलेले आहेत परत. तू का उघडलंस दार? मी व्लॉग घ्यायला थांबले होते. कान कसले भारी वाटतात. ती एवढी शांत नाही ना, आमचा मुलगा शांत आहे. आता तुम्ही बघाल काय करतात ते. डेंजर धिंगाणा. आलोय आम्ही धिंगाणा. कसे त्रास देतात मम्मी पप्पांना. मुलं कोण आहे? तू खरा बेबी नाहीये जे तुझे एक्सप्रेशन कळतील तर. ओनीडा ओनी. ती म्हणली हा माणूस कुठे गेला होता आणि हा अचानक कुठे आला? हा तर माझ्या ओळखीचा आहे. कुठे होती तू? अगं तुझे डोळे दाखवतात ना बाहेरच्या आल्यावरती की मी किती गोड आहे, शांत आहे, हे आता आहे. आणि एक अर्ध्या तासाने बघ आर्यवीरनी जे केलं होतं पहिल्यांदा की मी एकदम मी किती गुड बॉय आहे. आणि आता बघा काय होईल थोड्या वेळानी. माझा नवरा आलाय. हो गळाच दाबला डिरेक्टली आलेला. ए त्यात चेपेल. मी आणि आर्यवीर राहत होतो, तो बाहेर झोपला होता. बाबू तिथेच असा ऐसा. दिस इज न्यू पोझिशन. मी शुनरी मुनरी ग माझी गुडी. बाबू छोटू आहे. छोटू बाबू. हे कोण? मी म्हणते शिवानीला बसू दे, बाळ आणि अजून एक हे सगळं जमेल यश तुला. सब जमायगा मी. हा तिकडेच खाज येते. मला खूप कॅट घ्यायची इच्छा होते. अंकुरला भेटायला आलास यश तू? लास्ट आर्यवीरचा फेवरेट अंकुर. खूप ऐकलं बाबा. हो नाईस मीटिंग. ग्रेट मीटिंग. हा दिसतो मोठा पण 24च ना तो. 27. काही काय कधी झालास तू? 27 होईल ना. मी 24. आधार कार्ड दाखव हिला यार. तुझी लहानपणीची मैत्रीण अशी कशी काय? त्याची बहीण आहे मी आणि मोठी. त्यांनी शिस्तीत राहील. तुझ्यावर का नाही तो वागू शकत नाही. तू प्रणीतचा लहान भाऊ आहेस, हा माझा आहे. हे बघ कळलं? 23 वर्षाचं सांग. तो प्रणीतच्या साईडनी कधीच बोलणार नाही. त्यामुळे तू कितीही बोलला असेल तो माझ्याच साईडने. कारण प्रणीत त्याला फक्त शिवाय. त्यांचं लव्ह हेट रिलेशनशिप आहे. काय झालं? आर्यवीर कोण चांगलं नाचतं? आर्यवीर जाऊ दे. तो परत पॉइंट करत सोडून दे. तू तू लगेच पार्टी बदललीस. हे बघ चमचेगिरी नाही, तो सुप्रीम कोर्टात आहे. सत्यमेव जयते. तुला कळतंय का? ही डझंट रिअली केअर बट नाही ओके. नाही बट स्टील. हे बघ कोण चांगलं नाचतं? आर्यवीर? सत्य. 5 मिनिटं झाली त्यांना. 10 चल 15. नाही नाही पण 10 मिनिटात खरं बदलत नाही ना. खरं नाही बदलत 10 मिनिटात. हे घे तू प्रोटीन. एवढा करू शकतो मी मारीन मी तुला. सगळे आवरून सगळे होऊन रेडी होऊन फायनली कॉफीची गरज होती ती प्यायला आलोय. आमची उन्हा बघा कशी झोपली. शाण बाण. एक कोपरा पकडायचा, त्याच्यात नाक घालायचा आणि झोपून जायचं. अशी लाईफ पाहिजे. 21 होतं. 21 ऑगस्ट. चाल 21 ऑगस्ट. 10 दिवसांनी काय करणार आहेस? 21 ऑगस्टला माझं ट्रान्सफॉर्मेशन एवढं एपिक असेल की हा डीपी ठेवेल आणि असं ठेवेल. आणि तुझं काय असेल? काहीतरी तू बोललास काय येणार आहे तुला? ऍप्स येणार आहेत. पाणी माझ्या इथून पडतं ना 2 मीटर लागतील खालपर्यंत जायला. कारण ते ऍप मध्ये फिरत बसेल. ऍप्स मध्ये असं फिरत बसेल ते पाणी. कसं परत 6 1 2 एवढा वेळ लागेल. मी तुम्हाला लिहून देतो सगळ्यांना. तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला तर विश्वासच नाही.
दिलं. ए हा काय बोलतोय इथून असं पाणी पडेल ऍब्स मध्ये 6 मिनिटं फिरेल 6 ऍब्स 2 मिनिटं बोललो एक्झॅक्ट करू इथून नाही ते बेंबीत अडकेल ना एवढ्या जोरात वरतून आलं की. संपले आम्ही थकून गेलेले आहे. हा ब्लॉग उद्या कंटिन्यू करूया. सगळेच थकले सगळेच झोपत आहेत. बाय गुड नाईट. The next day. झालेली आहे. गुड मॉर्निंग म्हणायचं तुला. गुड मॉर्निंग. थोडा थोडा भागासा दिवसभर नाही रोज सकाळी थोडा थोडा भागासाच असतं आमचं. आलाय थांबलाय तिकडे. अंकुर तू वर्कआउटला येतोय. सूर्य कुठून उगवलास. तो असा होता तो बघ ना पिकल झालं. बेटर कंपनीची गरज होती बस बाकी काय नाही. त्याला फक्त बेटर कंपनी हवी होती. गप्पा बस. प्रणित मला का घेऊन आला. का आलास तू. मी गेले 4.5 वर्ष कधी जिमला नाही गेलो. शिवानी किती 4.5 वर्ष. हा माणूस 4.5 वर्ष जिमला नाही गेला. माझा डिअर ब्रदर. कपल मी घेऊन येतो शिवानी टेन्शन नको घेऊ. मी चल चल वाह क्या एक्टिंग कर रहा है. पाय कुठे उचलू का तुला. हो प्लीज प्लीज. 1 मिनिट पाय थोडेसे दुखते. मौत के मुंह में चलिए. अडीच महिन्यानंतर आली आहे मी जिमला. मी 2.5 महिन्यानंतर जिमला आली आहे. आज काय खरं नाही. यश तिकडे काय बोलत होता? काय? आम्हाला माहिती आहे की कोण हरणार आहे. पण आता त्याला याचं उत्तर मी माझ्या रिझल्टने देईन. बघा तुम्ही. याचं तोड बघा 4.5 वर्षात पहिल्यांदा आलाय. त्याला असं माहितीच नाही जिम कसं दिसतं. हे असं असतं जिम. हे बघ हे जिम असं दिसतं अंकुर. ह्याला जिम म्हणतात. काल मारलेलं एक्झाम कम ऑन. एक बकरा आलेला आहे. हलाल करायला अजून एक बकरा आला. ऐक. मुलाच्या नावावर मी खपवते गोष्टी. नाही खपवत नाही खरंच मला केलंय भरपूर केलंय. डान्स स्टेप. हा माझा हॅपी डान्स आहे. आर्यवीर कडनं शिकले मी हा खेळ. आयुष्यमान भाऊ. चल तू पण कर. बहिणीच्या पाया पड. करतो टाइमपास. नीट पुशअप आयुष्यमान भाऊ. बघूया पुणे जिंकताय का मुंबई. हे आमची कॉम्पिटिशन नाही आहे. हा बघू मुंबई बघू मुंबई बघू. जमीन पोस्टर आलेले. 1 मिनिट पहिले श्वास घे. मारले पुशअप. झालाय वर्कआउट. तोडलाय. आर्यवीरला घ्यायला चाललोय आम्ही पुढे. मी आणि प्रणित बाकीचे येतात हळूहळू. आर्यवीरला घेणार मस्त कॉफी ब्रंच आणि थोडंसं चिल. हाय. मज्जा आली. लय मज्जा आली. स्कूलला लय मज्जा आली. 2 दिवसानंतर आर्यवीरला विचारणार कोण जास्ती चांगलं कुकिंग करतो. आणि आर्यवीर माझंच नाव घेणार. हा वर्कआउट जेवण सकाळचं अख्खं स्केड्यूल झालंय. सगळे कंटाळलेत आणि थकलेत. झोपणार आहेत सगळे. पॉवर नॅप. तर हा ब्लॉग आपण इकडेच थांबूयात आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात. टिल देन यू नो द ड्रिल. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.